संपूर्ण देशामध्ये होळीचा उत्सव साजरा केला जातोय। वरळी कोळीवाड्यामध्ये देखील कालपासूनच आपण पाहतोय की होळीचा उत्सव जो आहे तो मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय। मी सध्या वरळी परिसरामध्ये आहे आणि वीर नेताजी क्रीडा मंडळाच्या वतीने या ठिकाणी 40 फुटांहून अधिक मोठी होळी जी आहे ती या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे। आपण जर पाहायला गेले तर संपूर्ण मुंबईमध्ये होळीचा उत्सव साजरा करत असताना होळीच्या माध्यमातून ज्यावेळेस होळी पेटवली जाते त्यावेळेस कोणता ना कोणता सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो या होळीच्या माध्यमातून केला जातो। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की उंच होळी आणि त्याच्यावरती आतंकवाद्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे। कारण पेलगाम हल्ला ज्यावेळेस झाला होता आणि त्यावेळेस अनेक परदेशी आणि भारतीय पर्यटकांनी आपला जीव गमावला होता आणि याच होळीच्या माध्यमातून जे पेलगाम हल्ल्यातील जे आतंकवादी होते त्यांना या होळीच्या माध्यमातून जाळलं जाणार असल्याचा सामाजिक संदेश जो आहे तो या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या मंडळाच्या वतीने केला जातोय। आपल्यासोबत काही तरुण आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मित्रा, काय सांगशील? जवळपास 40 ते 41 फुटांहून अधिक मोठी होळी या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। काय सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न नक्की यावर्षी केला जातोय? आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी होळिका उत्सव साजरा करतो। आमच्या मंडळाचं नाव वीर नेताजी क्रीडा मंडळ आहे। वरळीत हा असा एकमेव मंडळ आहे ज्यांनी गेले 70 वर्षांहून अधिक कन्सिस्टन्सी ठेवून हा होळिका राक्षस उभा केलेला आहे। आमच्या मंडळात गेल्या वर्षी मी टोरस कॅम्प नावाने राक्षस उभा केला होता। यावर्षी आमचा थीम आहे की पेलगाम अटॅक, तिकडे ज्या टुरिस्ट लोकांना त्यांनी 4 आतंकवाद्यांनी जो अटॅक केलेला त्या रिलेटेड आम्ही टॉपिक घेऊन आम्ही ॲज अ राक्षस म्हणून क्रिएट केला आणि आम्ही होळिका मातेकडे एक प्रार्थना करतो की अशी कोणत्याही प्रकारचे हल्ले किंवा कोणत्याही प्रकारचं नुकसान आपल्या देशाला होऊ नये ह्याचा आम्ही होळिका मातेकडे ॲज अ प्रे करतो। नक्कीच आपण पाहतो की सायंकाळी रात्री 9 वाजता खरं तर होळी सर्वत्र पेटवताना आपल्याला पाहायला मिळतील, परंतु वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो आणि याच माध्यमातून वीर नेताजी क्रीडा मंडळाच्या वतीनं मोठी होळी जी आहे ते या ठिकाणी साकारण्यात आली आणि त्याचसोबतच आतंकवाद्यांना जाळून अशा पुन्हा कुठं घटना घडू नयेत याचा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो या मंडळाच्या वतीनं केला जाणार आहे। कॅमेरामन मोहन दुबेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।